करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 7वा जनस्वभाव निरूपण. श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झाली. कार्याला सुरुवात होताच आपलं शरीर बघा, प्रत्यक्षात आपलं मन एकाग्र चित्तेने परमेश्वराचरणी असणं फार गरजेचं. कारण आतापर्यंत आपण लोकांच्या मागे मागे जात होतो. लोक जशी बोलतील तसं आपण बोलत होतो. आपण घोषणा द्यायचो. घोषणा देत असताना जय हा मागे असायचा. कुठलीही घोषणा असू दे, जय हा मागे असायचा. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर जय हा आपल्याला प्रथमतः दाखवलाय. एकदा नाही तर 2 वेळा दाखवलाय. जय जय रघुवीर समर्थ. मग जय कोणाचा आहे? समर्थ म्हणाले, आपण लोकांच्या मागे मागे जाता जाता आपला कधीच जय झाला नाही, उलट आपला पराजय व्हायचा. परंतु इथे एकदा नाही तर 2 वेळा, एक म्हणजे आपला जय आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. रघुवीर समर्थ म्हणजे साक्षात रघुवीर समर्थ. कारण लोकांची मतं आतापर्यंत आपण ऐकली, जाणून घेतली. त्यातून आपल्याला काय प्राप्त झालं? विचार करा. काहीच नाही. काय मिळालं? बरोबर की नाही? जे मिळालं त्यातून आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे का? आपली शिल्लक वाढणार आहे का? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण लोकांची मतं जाणून घेतली ती लोकमत, परंतु आता ऐकायचे आहेत ते म्हणजे श्रीमत. श्रीमत म्हणजे काय? बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताची विचार, खुद्द भगवंताचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे. कारण प्रत्यक्षात जर हे विचार जाणून घेतले, बोध बघा प्रत्यक्षात आपण ऐकले, तर या बोधातून दास नक्की घडला जाईल. श्रीमत दासबोध. दशक 18वा बहुजिन्सी. 20 दशक 200 समास. आला ना कंटाळा? बघा, लगेच झोप येते, आळसपणा येते. पण तसाच मोबाईल घ्या हातामध्ये, तसंच टी व्हीचा रिमोट घ्या, झोप लागते का? बघा, नाही आहे. कारण प्रत्यक्षात परमेश्वराचे विचार बघा, प्रत्यक्षात ऐकायला गेलो ना, ऐकायला बसलो ना, पायाला मुंग्या काय येतात, आळसपणा काय येतोय, झोप काय येतोय. समर्थ म्हणाले, दशक 18वा आहे, बहुजिन्सी. बहु म्हणजे काय तर अनेक, जिन्सी म्हणजे काय तर प्रत्यक्षात वस्तू आणि गोष्टी, आणि त्यातला समास 7वा दाखवला.
जन स्वभाव निरूपन्ना. आपला स्वभाव आपल्याला माहिती आहे का? बरोबर की नाही? नक्कीच ना. आपल्याला माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे. परंतु लोकांचा स्वभाव आता आपल्याला जाणून घ्यायचा आहे. लोकांचा स्वभाव कसा आहे, आपला स्वभाव आपण कशा रीतीने बदलतो, कोणत्या व्यक्तीसमोर कशा प्रकारे आपण बोलतो, हे आपल्यालाच माहीत असतं. म्हणून करूया श्रवण श्रीराम समर्थ. जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. समर्थ म्हणाले लोकांचा स्वभाव जर पाहायला गेलो फार लोभी आणि स्वार्थी असतो. समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. जर पाहायला जर गेलो ना तर प्रत्यक्षात आपलासुद्धा स्वभाव हा लोभी. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आपण स्वतःहून स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या फायद्यासाठी पाहत असतो. म्हणजेच आपलासुद्धा स्वभाव हा स्वार्थी. आरंभीच म्हणती देव म्हणजे काय? आरंभीचं देव असा शब्द उच्चारलेला आहे. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागर. तेव्हाच म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. तेव्हाच मला काही द्यावे अशी वासना त्यांच्या मनात असते. आता आपल्याला सर्व काही प्राप्त झालं असताना सुद्धा मला हे दे, मला ते दे, मला माझ्या आयुष्यात हे कमी पडलेलं आहे. आपण देवाकडे काय मागतो ना? नक्कीच. कारण बघा एखाद्याच्या आयुष्यात जर 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल तर आपण देवाकडे सुद्धा हेच मागतो. देवा त्याला 2 व्हीलर दिलीस, त्याला 4 व्हीलर दिलीस, मग मला माझ्या आयुष्यातसुद्धा मला हे हवं आहे. ते प्राप्त होण्यासाठी आपण काय काय करत असतो बघा. प्रत्यक्षात म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. वासना, विषय वासना. समर्थ म्हणाले 8 विषय वासना आहेत, 1 2 नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. समर्थ म्हणाले या 8 विषय विकारांमध्ये आपला देह अडकावा. आणि म्हणजे मला काही देव, जनाचा लालची स्वभाव. लालच दाखवली ना, मग लोभ आला. जेवढं आहे त्यामध्ये समाधान नाही आहे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. समर्थ म्हणाले आहे तुझं की देवाचे ना, आहे त्यामध्ये जर तू समाधान असशील ना तर नक्कीच. परंतु आपण काय विचार करतो, नाही मला अजून पाहिजे. आपली भूक असेल तेवढं जेवलं, त्याच्यापेक्षा कमी जेवलं उत्तमच आहे. पण भूक नसून जर जेवायला बसलो किंवा पोटभर अजून जेवण केलं तर ते बघा आपल्याला काय होतं, पचायला जड होतं. म्हणून समर्थ म्हणाले आपला स्वभाव, जनाचा लालची स्वभाव. आता स्वभाव दिलेला आहे. लोकांचा स्वभाव कसा असतो सांगायला नको ना. कोणाचा रागीट स्वभाव असो, कोणाचा प्रेमळ स्वभाव असो, तसा आपला आहे. आपलासुद्धा जर प्रेमळ जर पाहायला कधी गेलो तर कधी कधी रागसुद्धा येतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून. बरोबर की नाही? आपण जर लोकांकडे 1 बोट दाखवलं तर 4 बोटंही आपल्याकडे आहेत. म्हणून आरंभी म्हणती देव, सुरुवाती आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीच मागती. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. ते काहीच भक्ती करीत नाही ना आणि त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असते. असं कसं होईल? जर तू देवाची भक्ती केली नाही, देवाची उपासना केली नाही, देवाचं कीर्तन गायलं नाही, देवाचं भजन बघा प्रत्यक्षपणे बोललं नाही, तर तुला देव कसा प्रसन्न होईल? मनी नाही भाव देव मला पाव. बरोबर की नाही? मनामध्ये अखंड नामस्मरण असणं फार गरजेचं आहे. तू एखाद्या कंपनीत काम करत आहेस, कसा भाग दिलेला बघ. आणि त्या कंपनीमध्ये
तू दर दिवशी उत्तम प्रकारे कार्य करत आहेस. 30 दिवस झाले, 31 दिवस झाले, महिना संपला. तर बघा महिन्याअखेरीस किंवा दुसऱ्या महिन्यात तुला त्याचा पगार दिला जातो. का? कारण तू तिथे काम केलेलं आहेस, हजेरी भरलेली आहेस आणि तुला त्याचं फळ मोबदला त्याला नक्कीच मिळेल. पण आपण जर त्या कंपनीजवळ गेलो, ऑफिसमध्ये बघा प्रत्यक्षामध्ये गेटजवळ गेलो, 30 दिवस आपण फेऱ्या मारल्या, तिथे आपण काम केलं नाही, हजेरी लावली नाही, तर आपल्याला तिथे पैसे मिळतील का? पगार मागायला गेलो तर नाही मिळणार. मग तसंच आहे, देवाची प्रसन्नता जर हवी असेल तर देवाच्या भक्तीमध्ये राहणं गरजेचं आहे. देवाच्या मंदिरात कधी गेलाच नाही, देवाची भक्ती केली नाही, देवाकडे बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, नामस्मरणामध्ये राहिलं नाही आणि अचानक संकट उभं राहिलं आणि देवाला सांगितलं, देवा आता मला तूच सांभाळ, कसं होईल? तरी समर्थ म्हणाले, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तम. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या नोकराने काहीच सेवा न करता, काहीही काम न करता मालकाकडे जर पगार मागितला तर देईल का? नाही ना. मग तसंच आहे, कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्य जनी. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, कष्टे विन फळ नाही. आता विचार जर केला, आपण कष्ट करायला गेलो, त्याचं फळ, त्याचा मोबदला आपल्याला नक्की पाहायला मिळेल. कष्टे विन राज्य नाही. आपल्याला कोणी बघा बसल्या जागी कोणी काय आणून देईल का? 1 दिवस देईल, 2 दिवस देईल, पण तिसऱ्या दिवशी आपल्याला आपलं काम करावंच लागेल. 1-2 दिवस लोक समजून घेतील, तिसऱ्या दिवशीपासून जवळून जातील तरी तुला देणार नाही. केल्याविना होत नाही साध्यजनी. या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय फळ कधीही मिळणार नाही. काय मिळेल? नाही मिळणार. अहो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, आपण कॉलर टाईट करून सर्वांना सांगत बसतो, माझी आहे ना 5 एकर जागा आहे. हो आहे, पण त्या 5 एकर शेतामध्ये कधी तू तिथे काम करायला गेला नाही, तिथं धान्य पेरलं नाही, कुठलं पीक बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तिथलं कुठल्याही शेतामध्ये काही धान्य टाकलं नाही, तर ते पीक उगवेल का? नाही उगव. ते तसंच बघा प्रत्यक्षात 5 एकर सडून जाईल ना, ती माती तशीच राहील. म्हणजे विचार जर केला, असून तरी आपण काम करत नाही, म्हणून कष्टे विना फळ नाही. ज्या वेळेला आपण फक्त दुसऱ्यांवर अवलंबून असतो, त्यावेळेला समजून जायचं की आज मला पैसे मिळतील, बरोबर आहे, परंतु दुसऱ्या वेळेला पैसे मिळतील की नाही गॅरंटी नाही. कारण का? जर तू कष्ट केलेस नक्कीच तुला त्याचं फळ मिळेल, परंतु कष्ट केले नाहीस तर तुला त्याचा मोबदलासुद्धा मिळणार नाही. कष्ट कर, परंतु आपण कष्ट करायलाच घाबरतो, कष्ट करायला लाजतो. का लाजायचं? का घाबरायचं? आपण काय विचार करतो, अरे मी जर हे काम करायला गेलो ना, लोक मला हसतील. कशाला लोक हसतील? तू चांगलं कार्य करतोयस ना. हातामध्ये झाडू घेतलाय बघा, आपण एखाद्या वेळी काम करतो की बाबा स्वच्छता आपण करत आहोत, झाडू मारायचं मला काम मिळालं, बरोबर की नाही? मग आपण काय लाजतो ना. मला जर कोणी पाहिलं तर मी रस्त्यामध्ये झाडू मारतोय, किंवा एखाद्या ऑफिस असेल किंवा एखादं कार्यालय असेल तिथे मी झाडू मारताना जर मला कोणी पाहिलं तर पाहू दे ना. अहो प्रत्यक्षात आपण चांगलं कार्य करतोय, तुला त्याचा मोबदलासुद्धा मिळतोय. आणि साफसफाई करून बघा उत्तम प्रकारे जी दुर्गंधी आहे, रोगराई होणारी होती,
ती दूर होईल. पण आपण कोणत्या अँगलने पाहतोय, लोक कोणत्या अँगलने पाहतात, त्याचा विचार करू नकोस. केल्याविना होत नाही साध्य जन. म्हणून समर्थ म्हणाले, जे काही करायचं ना ते आत्ताच करायचं आहे. जाते घडी आपली साधा. बरोबर की नाही? काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. आळसे काम नासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन्म. आता आपण जर पाहायला गेलो, शरीरामध्ये जर आळस असेल आणि आपल्याला एखाद्या वेळी कोणी काम सांगितलं, तर तेच काम आपण आजचं काम उद्यावर ढकलतो. काय केलं? आळसपणा. अहो, ते काम करायचं होतं ते आपण केलं नाही. आता आजचं काम जर उद्यावर ढकललं तर उद्याचं येणारं काम कधी करणार? बरोबर की नाही? मग रात्रंदिवस आपल्याला ती झोप लागते का? नाही आहे. का? कारण ते काम आपलं अपूर्ण राहिले. उद्या येऊन बघा प्रत्यक्षपणे आपल्यालाच बोलणी खावी लागेल. म्हणून समर्थ म्हणाले, आळसे काम नासते. आळसपणा येता कामा नये. आपण वाचलंय ना की आळस हा माणसाचा शत्रू आहे. ऐकले, वाचले, तरीसुद्धा आपण वळत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. म्हणून हे तो प्रत्ययास येते. प्रत्यय कधी येईल? कष्टाकडे चुकाविते हीन जन. ही तर गोष्ट प्रत्यक्ष अनुभवायला हवी. तरी हीन माणसाची कष्ट चुकवण्याकडे प्रवृत्ती पाहायला मिळत असते. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. समर्थांनी सुंदर भाग दिलेला. जे आधी कष्टाचे दुःख सोसतायत ते पुढे सुखरूपी फळ नक्कीच भोगणार आहेत. आणि जे आधी आळसाचे सुख भोगतायत ना ते पुढे दुःखी होणार म्हणजे होणार. का भाग दिलेला आहे? समर्थ म्हणाले, आपण लहान होतो, लहानपणी बघा प्रत्यक्षात आपल्याला जे काय हवं ते आपल्याला आपले आई वडील आणून द्यायचे. आता लहानाचे मोठे झालो, शाळा झाली, कॉलेज झालं, शिक्षण पूर्ण झालं. आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बघा आपल्याला कुठेतरी जॉब मिळावा, आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. बरोबर की नाही? कामधंदा करावा. परंतु आपण अजूनपर्यंत कोणावर तरी अवलंबून राहिलेलो आहोत. समर्थ म्हणाले, आपण त्यावेळेला बघा कधी काम केलं नाही आहे. त्यावेळेला आपण टाईमपास करायचो. मित्रांच्या संगतीमध्ये, मैत्रिणीच्या संगतीमध्ये संपूर्णपणे आपलं आयुष्य निघून गेलं. जे वय आपल्याला कामाचं होतं, काम करायचं होतं, ते वय आपलं अशाच मित्रमैत्रिणीच्या संगतीमध्ये निघून गेलं. आणि आपल्यासोबतचे जे मित्रमैत्रिणी होते ते बघा उत्तम प्रकारे काम करून, उत्तम प्रकारे पैसा मिळवून आनंदी आहेत. आपण काय विचार करतो, अरे हे जातात 9 वाजता, येत आहेत 5 वाजता, 6 वाजता, यांना किती बघा त्रास आहे. मी बिनधास्तपणे सकाळी उठतोय, संध्याकाळी येतोय. विचार करा, काहीच मला टेन्शन नाही. परंतु आता तुला टेन्शन नाही, परंतु उद्याच्या दिवशी तुला हेच टेन्शन पाहावं लागेल. कारण ते काम करून पैसा मिळवून ते आता आनंदाने सुखाने आयुष्य जगतील, परंतु तुला मात्र त्रास सहन करावा लागेल. कारण तुझ्याकडचे पैसे संपलेले असतील, तुला देणारा कोण नसेल, तुला मात्र काम करावंच लागेल. म्हणून समर्थ म्हणाले, जे आधी कष्टाचे दुःख सोसतायत ना ते पुढे सुखरूपी फळ भोगणारच. आणि जे आधी आळसाचे सुख भोगतायत ते पुढे दुःखी नक्कीच होणार. ए लोक आणि परलोक, दोहींकडे सारिखाच विवेक. दीर्घ सूचनेची कौतुक, कळले पाहिजे. समर्थ म्हणाले, इहलोक आणि परलोक दोन्हीकडे जर हा विचार पाहायला गेलो तर सारखाच लागू पडतो. म्हणून दूरदृष्टीचं महत्त्व प्रत्यक्षात आपण समजून घेणं गरजेचं. आता
दूरदृष्टी, एक तर सकारात्मक दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन. इहलोक आणि परलोक म्हणजे काय? समर्थ म्हणाले या दोन्हींचा विचार बघा, आपण कोणत्या अर्थाने जाणून घेत आहोत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. समर्थ म्हणाले जे लोक जितकं मिळवत आहेत ना ते सर्व खर्च करून टाकतात. ते कठीण काळ ओढवलं असतं मरून जातात. जे लोक दूरदृष्टीने बघतात तेच भले होतात. आता विचार करा, आपण एखाद्या ऑफिसमध्ये जॉबला आहोत, एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहोत, किंवा प्रत्यक्षात आपण आपला व्यवसाय असेल, आपल्याला जेवढं दिवसाला पैसे मिळत असतात किंवा बघा महिन्याला पगार मिळत असतो, तेवढं जर आपल्याला मिळालं, ते मिळालेलं पैसे असतील ते जर आपण सर्वच्या सर्व खर्च करून टाकले, आपल्याजवळ काय राहील? काहीच राहणार नाही. मग कठीण काळ जर ओढावला, मग शेवटी आपलं देह बघा काय होतं, हतबल होतं की आता काय करायचं, कोणाकडे मागायचे, असं का होतं? समर्थ म्हणाले जे लोक बघा जितकं मिळवत आहेत त्यापैकी काही खर्च करतात आणि काही बघा बचत करतात, त्यांना त्या पैशाची चणचण भासत नाही. कारण का, एखाद्या वेळी काही प्रॉब्लेम झाला, अडचण आली किंवा हॉस्पिटल खर्च आला तर त्यातून ते नक्कीच बघा ते पैसे खर्च करतील. म्हणून समर्थ म्हणाले मेळविती तितुके भक्षिती, मिळालेले पैसे खर्च करणं, ते कठीण काळी मरून जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेची भले. इहलोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ, संचिते विन व्यर्थ जीत मेले. समर्थ म्हणाले इहलोकातील धनधान्याचा संग्रह आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह ज्यांच्याजवळ नसतो ते जिवंत असूनही मेल्यासारखेच आहेत. संचिते विन व्यर्थ जीत मेले. आता विचार करा, इहलोकातील धनधान्याचा संग्रह. आता आपण एखादं काम केलं, त्या कामातून मिळणारे पैसे असतील, त्याचा मोबदला असेल, म्हणजेच धनधान्याचा संग्रह. आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह. पुण्याई हळूहळू आपली वाढली पाहिजे, पाप कमी कमी झाले पाहिजेत, बरोबर की नाही? मग पुण्याई कशी वाढेल, पाप कशी कमी होती? परंतु पुण्याईचा संग्रह ज्यांच्याजवळ नसतो ते शेवटी कसं आहेत, संचिते विन व्यर्थ जीत मेले. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वांचविना, तो आत्महत्यारा. समर्थ म्हणाले एकदा मेल्याने सुटेना. आता आपली सुटका व्हावी, बरोबर, आपण किती प्रयत्न करतो बघा. एखादं दोरा असतो बघा, त्या दोऱ्याला आपण बघा प्रत्यक्षपणे एखादी गाठ बसली ना तर ती सोडवता सोडवता दुसरी गाठ बसते. तो धागा सोडायला गेलो तर तिसरी गाठ येऊन बसते. म्हणजे असं करता करता बघा तो धागा सुटत नाही. मग तसंच आपलं आयुष्य प्रत्यक्षात एकदा मेल्याने सुटेना. आपण काय विचार करतो, मेल्यावर सुटका आहे. मेल्यावर सुटका नाही आहे, इथेच आपली सुटका करून घ्यायची. मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे. मोक्ष म्हणजे काय तर मोकळा केला. मग
या उभ्या आयुष्यात उत्तम प्रकारे आपल्याला आयुष्य प्राप्त झालं असताना का आपण सुटका करून घेत नाही आहे? का आपण अजून अडकून राहिलेलो आहोत? याचा कधी आपण विचार केला आहे? नाही ना. मग यातून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे. इथून आपलं बघा प्रत्यक्षपणे जर सुटकेपण असेल, पुन्हा जन्मोजन्मी यातना, मग पुन्हा पुन्हा जन्माला येऊन यातना भोगाव्या लागतात. आता प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, या जन्मानंतर परत पुढचा जन्म आपल्याला मनुष्यदेह आहे का? नाही आहे. मग जन्मोजन्मी यातना केव्हा? आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आहे ना. म्हणजे विचार करा, पुन्हा जन्मोजन्मी याच यातना भोगाव्या न लागता याव्या यासाठी आपणास मारी वांचविना, जो स्वतः आपले नुकसान स्वतःचं करून घेतो, तो आत्महत्यारा. म्हणजे काय? स्वतःचं स्वतःला न वाचवता उलट प्रत्यक्षपणे अडकवून ठेवतो. स्वतःचं स्वतः नुकसान करायला आपल्याला आवडतं का? विचार करा. आपण एखादं दुकान मांडलेलं आहे, त्या दुकानामध्ये बघा प्रत्यक्षात आपण स्वतःचं स्वतः नुकसान करण्यासाठी राहिलो का? नाही ना. आपल्याला काहीतरी त्यातून मिळावं यासाठी ते दुकान मांडले ना. का नुकसान होईल म्हणून आपण ते दुकान ठेवलेलं आहे? नाही ना. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताचं आपण स्वतःहून पाहतो, बरोबर की नाही? म्हणून विचार करा कसा भाग दिलेला आहे. ज्या वेळेला समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, प्रतिजन्मी आत्मघात कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. समर्थ म्हणाले प्रतिजन्मी आत्मघात. असं नाही आहे फक्त तुलाच फक्त त्रास आहे, नाही आहे. प्रत्येक पशुपक्षी असतील, मनुष्यदेह असेल, प्राणी असतील, कीटक असतील, प्रत्येक जन्मामध्ये प्रत्येकाला त्रास आहेच. कोणे करावे गणित, मग गणित कसं मांडता येईल? या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलितो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. समर्थ म्हणाले सर्व प्राणी मात्र असं म्हणतात की प्रत्यक्षात देवच सर्व काही करत असतो. बरोबर आहे, कारण विश्वाचा तो मालक आहे. देवच जर करत नसेल मग उपयोग काय? कारण ज्या अर्थाने आपण पाहत असतो बघा, देव सकळ काही करीतो, त्याचप्रमाणे ऐसे प्राणी मात्र बोलतो. आपल्याला त्याच्या भेटीचा लाभ होण्याची संधी अकस्मात प्राप्त झालेली असते. आपण विचार करतो ना की मला उत्तम प्रकारे बघा अशी संधी प्राप्त होऊ दे ज्या अर्थाने माझी आणि देवाची भेट होईल. विवेकाचं लाभ घडे, जेणे परमार्थ ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेक जनी. समर्थ म्हणाले नरदेहात विमानानेच बघा प्रत्यक्षात लाभ झाला, विमानाने नाही विवेकाने. लक्षात ठेवा. तर तात्काळ परमात्म्याची प्राप्ती होत असते. आता नरदेहामध्ये विवेक केव्हा पाहायला मिळेल? परमात्म्याची प्राप्ती केव्हा पाहायला मिळेल? संगती लाभली तरच ना. म्हणून बघा कसा भाग दिलेला आहे. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक, त्या अनेकास एक म्हणू नये की. वास्तविक देव एकच आहे, परंतु देव पाहता आहे एक. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. गुरु अनेक आहेत, बरोबर की नाही, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे.
युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. म्हणून हा भाग समर्थाने आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे विवेकजन. नरदेहात बघा विवेकाचा लाभ झाला तर तात्काळ परमात्म्याची प्राप्ती होत असते. म्हणजे विचार जर केला, विवेकी लोकांची संगत लाभली तर विवेकाची प्राप्ती नक्कीच होईल. ऐसे देव पाहता एक, परंतु काही करीतो अनेक, त्या अनेकाचे एक म्हणू नये. वास्तविक देव एकच आहे ना. सद्गुरू मात्र एकच आहे. गुरु अनेक आहेत, पण लोक देव अनेक मानतायत. बरोबर की नाही? विचार करा, या अनेकांना एक म्हणूच नाही. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या विन कित्येक जीव उगीच बोलती. समर्थ म्हणाले, कित्येक देवाचं कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राय ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपण विचार करतो की आता देवाचं कर्तृत्व कसं ओळखायचं. देवाचं कर्तृत्व आणि देव भेटण्यासाठी बघा प्रत्यक्षात आपण देवाचं नामस्मरण करत असतो. उगीच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. समाज तर लहान आहे, परंतु समजून घेण्यासारखं आहे. आपला शहाणपणा दाखवण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी मूर्खपणाने बोलत असतात. सगळेच लोक चांगलं बोलत नाही ना. त्यात कुठला तरी बघा एक असा व्यक्ती असतो की जो प्रत्यक्षपणे बोलणार आहे. म्हणून उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. जेई उदंड कष्ट झाले, ते भाग्य भोगून ठरले, एरते बोलतची राहिले करंटजन. ज्यांनी उदंड कष्ट केलेले आहेत त्यांना भाग्याने भोगांची प्राप्ती झालेली आहे. आता कष्ट करणारे सर्वजण आहेत, बरोबर. परंतु विचार जर केला ना, आपण ज्या अर्थाने एरते बोलतची राहिले, देवाचं कर्तृत्व आपण जाणून घेतलं, बरोबर. मग त्याचप्रमाणे उगेच बोलती मूर्खपणे. आपल्याला सवय असते, जिथे बोलायचं नाही म्हटलं ना तरीसुद्धा आपण तिथे बोलणार. मग शहाणपणा वाढया कारणे, शहाणपणा दाखवण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी बोलत असतात. पण तृप्तीसाठी उपाय केले पाहिजे ना. जेही उदंड कष्ट झाले, ते भाग्य भोगून ठेले, एरते बोलतचे राहिले करंटे जन. ज्यांनी बघा कसा भाग दिलेला आहे, ज्यांनी उदंड कष्ट केलेले आहेत त्यांना भाग्याने भोगाची प्राप्ती झालेली आहे. आता जो कष्ट करेल त्याला फळ मिळेल ना, त्याला सांगायला लागणार नाही आहे. परंतु त्याचं भाग्यसुद्धा उत्तम प्रकारे उजाळून निघेल. परंतु एखाद्या व्यक्तीने जर कार्य केले नाही तर त्याला निश्चितच फळप्राप्ती होणार नाही. एरते बोलतचे राहिले करंटे जन. इतर जे काही न करता उगीच नुसतं बोलतात, आपण पाहतो
की बाबा ही व्यक्ती काम करणाऱ्यातली नाही आहे. आपण तेव्हाच जाणून घेतो की बाबा ही व्यक्ती फक्त बोलणारी, स्वतःचं काम कधीही न करता दुसऱ्यांवर नुसतं सोपवणारी. म्हणून लक्षात ठेवा, जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, एरते बोलतेची राहिले करंट जन. करंट्याचे करंट लक्षण, समजोन जाती विचक्षण, भरल्याचे उत्तम लक्षण, करंट्यास कळेना. मागच्या समासामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे करंट परीक्षा निरूपण, बरोबर की नाही, समास आपल्याला श्रवणासाठी प्राप्त करून दिला होता. समजवून जाती विचक्षण, भल्या भल्या माणसांचं बघा भरल्याचे उत्तम लक्षण करंट याचं कळेना. मनुष्य ध्यानं जास्त लक्षण बघा करंट या माणसाला ते कळत नाही. भल्या माणसाचं उत्तम लक्षण. आता आपण एखाद्या व्यक्तीसमोर बोलायला गेलो तर आपले विचार काही जणांना पटतात, काही जणांना पटत नाही. मग आता काय करायचं? त्याची पैसावली कुबुद्धी, ते कायची असेल अशुद्धी, कुबुद्धी त्याची सुबुद्धी आईची वाटेल. त्याची कुबुद्धी वाढल्याने आपण जर पाहायला त्याला शुद्ध म्हणजे बघा शुद्धी असं भानच नसतं. त्यामुळे कुबुद्धीच त्याला सुबुद्धीसारखी वाटते. असून सरी तो बघा प्रत्यक्षात गोंधळलेला पाहायला मिळतो. त्याला एखादं काम सांगितलं ना तर ते काम न करता दुसरंच एखादं काम करत नक्कीच बसलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मग आपण काय विचार करतो, अरे याला एक काम दिलं होतं, हा दुसरा करत बसलाय. म्हणजे लक्षात जर ठेवायला गेलो ना, करंट्याचे करंट लक्षण का भाग दिलेला आहे. मागच्या समाज जर होऊन गेला, बोध हा आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आता जो जनाचा लालची स्वभाव प्रत्येकाचा हा वेगवेगळा आहे. असं नाही आहे की बाबा प्रत्येकाचा सेम आहे, नाही आहे. मनुष्य शुद्धीचं सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जे ते विचाराचे नावे शून्याकार. ज्याची मनुष्य तत्वाची जाणीवच नाहीशी झालेली आहे. आता माणुसकीच राहिली नाही आहे खरं पाहायला गेलं तर. मग त्याचं बोलणं खरं कसं मानायचं. आता समोरची व्यक्ती जर अपरिचित असेल, अनोळखी असेल, तर त्या व्यक्तीच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवू का? अजिबात नाही ना. आणि जरी आपल्या ओळखीची असली तरी बघा प्रत्यक्षात आपला कुठेतरी प्रश्न नक्की मनामध्ये येत असतो की बाबा ही व्यक्ती बोलून गेली, पण बाबा हे खरं आहे का? आपल्यालासुद्धा ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिलेली आहेत ना. मग डोळ्यांनी पाहायचं आहे, कानांनी ऐकायचं आहे, तरच विश्वास ठेवायचं ना. म्हणून समर्थ म्हणाले, मनुष्य शुद्धीचं सांडावे, त्याचं काय खरं मानायचं. आता जे ते विचाराच्या नावे शून्याकार, त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने शून्यकार झालेला पाहायला मिळतो. मग आपला देह त्याच्या विचारांमध्येच अडकून राहतो. काय करायचं ते सुद्धा समजत नाही. म्हणून शेवटची ओवी समर्थाने आपल्याला उत्तम प्रकारे प्राप्त करून दिलेली. विचारे इहलोक आणि परलोक, विचार होतसे सार्थक, विचार नित्य विवेक पाहिला पाहिजे. आपला देह विचारांमध्ये अडकलेला आहे. कोणत्या विचारांमध्ये अडकलेला आहे? कसल्या विचारांमध्ये आहे? विचारांमुळे इहलोकही परलोकी कल्याण होते, परंतु विचारानेच मनुष्य जन्माचं सार्थक होते. आता चांगले विचार जर तुझे असतील तर मनुष्य देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जर तुझा देह बघा वाईट विचारांमध्ये असेल किंवा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो की बघा आपण विचार करतो ना, अरे माझी संगत या प्रकारे आहे, बरोबर की ना. आपले मित्र कशा प्रकारे आहेत, मैत्रिणी कशा प्रकारे आहेत, कोणती संगत आपल्यासाठी प्राप्त आहे. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्य विवेक केला पाहिजे. आपण ज्यावेळी बाजारात जातो, बाजारातून सर्वच फळं भाज्या आणतो का? नाही आणत.
आपल्याला जे जे हवं आहे, जे जे आपल्याला आवडतं त्याच गोष्टी आपण करत असतो ना. म्हणून समर्थ म्हणाले, कुठलीही गोष्ट खरेदी करत असताना, कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना, समोर कुठलीही व्यक्ती असू दे, त्यावेळी विचार करून बोलण्याचा प्रयत्न कर. एखादी वस्तू खरेदी करायची आहे, 100 वेळा विचार कर. विचार असे कर की घेतल्यानंतर विचारात आपला देह पडता कामा नये. विचारे इहलोक आणि परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्य नित्य विवेक, पाहिला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपणाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.